नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण मानला जातो. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर या दिवसाचे महत्त्व आणि या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी केल्यामुळे आपणास अक्षय धनाची प्राप्ती होते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हिंदू शास्त्रानुसार वर्षातील 3.5 मुहूर्त अत्यंत शुभ मानले जातात. त्यापैकी अक्षय तृतीया हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची किंवा विशेष मुहूर्त काढण्याची गरज नसते. लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही संपत नाही असे मानले जाते की या दिवशी केलेले दान, जप, तप, सत्कार्याचे फळ अनंत काळ टिकत असते. या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. पौराणिक कथेनुसार याच दिवशी स्वर्गातून गंगा नदी पृथ्वीवर आली होती. काही मान्यतेनुसार त्रेतायुगाची सुरुवात याच दिवसापासून झाली होती. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याने या दिवशी पाण्याची माठ दान दिल्याने विशेष फायदा होत असतो. पितरांच्या स्मरणात केलेले उदक कुंभ, पाण्याने भरलेला मातीचा माठ जर आपण दान देत असाल तर या एवढं पुण्य कोणतंच नसणार आहे. तर मंडळी, अक्षय तृतीयाला सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि संपत्तीत वृद्धी होते. शेतकऱ्यांसाठी हा दिवस नवीन हंगामाची सुरुवात मानला जातो. शेतात नांगरणी करणे किंवा बियाणे पेरण्यासाठी या दिवसाला प्राधान्य दिले जाते. अक्षय तृतीया हा दिवस सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या दिवशी नकारात्मक विचारांचा त्याग करून सत्कर्माची सुरुवात करणे शुभ ठरते. अनेक जण अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर देखील सोने खरेदी करतात, पण अक्षय तृतीयाच्या दिवशी फक्त सोनेच खरेदी केले पाहिजे असं काहीही नाही. सांगायचं झालं तर भारतीय संस्कृतीत अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी जे काही केले जाते त्याचे फळ अक्षय, अमर्याद मिळत असते. अक्षय तृतीयाचा उल्लेख होताच सर्वप्रथम सोने चांदी खरेदी करण्याचा विचार मनात येतो. पण आजच्या काळात प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होईलच असे नाही. ज्योतिषशास्त्रानुसार केवळ सोनेच नव्हे तर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असलेल्या काही वस्तू देखील घरी आणल्या तर लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. संपत्ती आणि समृद्धीत वाढ करणाऱ्या या 5 गोष्टी जर आपण घरात आणल्या तर आपल्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहतो. पहिली वस्तू आहे मीठ. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा उपयोग केला जातो. ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलं आहे की अक्षय तृतीयाला सोने खरेदी करण्यापेक्षा मीठ खरेदी करणे अधिक योग्य ठरते. मीठ हे देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. या दिवशी घरात मीठ आणल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते. दुसरी वस्तू आहे मातीचे भांडे. या दिवशी मातीचा माठ विकत घेणे ही यशाची पहिली पायरी ठरेल. या दिवशी नवीन मातीचे भांडे किंवा माठ विकत घेणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की मातीचे भांडे विकत घेऊन त्यात पाणी भरल्याने जीवनातील संकटावर आपण मात करू शकतो आणि आपण उच्च पदावर सुद्धा पोहोचू शकतो. हे शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पुढची वस्तू आहे तुळशी. ज्यांच्या घरी तुळशीचे रोप नाही त्यांनी अक्षय तृतीयेला नवीन रोप विकत घेऊन घरात लावावे. घरी तुळस आणणे म्हणजे देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासारखे आहे. यामुळे घर अशांतीमुक्त राहते. यामुळे घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते. पुढची वस्तू आहे हळद आणि केशर. हे शुभ नशिबाचे प्रतीक मानले जाते. अत्यंत कमी किमतीत मिळणारी हळद आणि केशर ही शुभ वस्तू मानली जाते. अक्षय तृतीयेला याची खरेदी केल्यास तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव लाभतो. तुम्ही हातात घेतलेले सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय वेळेवर पूर्ण होते. पुढची वस्तू आहे पुस्तके. पुस्तकं ज्ञान आणि संपत्तीचा संगम मानला जातो. शिक्षण ही सर्वात मोठी संपत्ती आहे. या दिवशी पुस्तकं खरेदी केल्याने देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी यांचा एकत्रित आशीर्वाद आपणास मिळत असतो. हे विशेषतः
विद्यार्थ्यासाठी खूप फायदेशीर आहे. मुलांच्या शिक्षणात प्रगतीसाठी अक्षय तृतीयेला पुस्तकं किंवा स्टेशनरी वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते. पण या दिवशी आपण आपल्या पाठ्यपुस्तकांची पूजा करणेसुद्धा शुभ मानले जाते. आपल्याजवळ जे पुस्तकं आहेत, पेन आहे, याची पूजा करा. तर मंडळी, या महागाईच्या दिवसात सोने चांदी खरेदी करणे सर्वांसाठी शक्य नाही. म्हणून सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर आपण या 5 वस्तूपैकी एक वस्तू जरी विकत घेतलात तर घरात अमर्यादित पैसा येऊ लागतो. त्याचबरोबर आपल्या घरातील धन अक्षय होतं, म्हणजे ते कधीही संपत नाही. तर मंडळी, व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.